नमस्कार. नमस्ते सर, आपण पाठीमागे एक व्हिडिओ केलेला, तुम्ही ती उद्योजक योजनेचं सांगितलेलं बरोबर. शेतकऱ्यांना. तर आता ती आम्हाला सांगा, अहिल्यादेवी सिंचन योजना जी आहे विहिरीची संदर्भात, तर ती काय होतं, बऱ्याच लोकांना ती लय म्हणजे असं वाटतं की एखादा एजंट बघावून त्याला पैसे द्यावून त्याच्याकडनं करून घ्यावा. तर एक सामान्य माणसाला एक थोडक्यात सांगा, म्हणजे काय करावं आणि काय नाही, हे तुम्ही सांगा. आता सर, अहिल्यादेवी सिंचन योजना म्हणजे नेमकी काय आहे तो प्रश्न आपण पहिला शेतकऱ्यांच्या ह्याच्यातनं मिटवून टाकू. अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना म्हणजे सरकारचं हे असं धोरण आहे की फक्त पावसाच्या पाण्यावरती शेतकऱ्यांनी अवलंबून न राहता त्याला शाश्वत पाणी मिळावं म्हणून अहिल्यादेवी सिंचन योजना विहीर या योजनेचं तयार करण्यात आले महाराष्ट्र शासनातर्फे. आणि ही योजना MRGS म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत चालवली जाते. बरोबर बरोबर. आता म्हणजे हिला ज्याला लाभ द्यायचा आपल्याला, त्यासाठी काय म्हणजे पात्रता असावी बाबा लाभार्थ्यासाठी? लाभार्थी अल्पभूधारक शेतकरी म्हणजे 5 एकरच्या आतला असावा. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भौगोलिक दृष्ट्या ज्या ठिकाणी कॅनलचं पाणी आलेलं आहे किंवा कुठल्या धरणाचं पाणी आलेलं आहे किंवा उपसा सिंचन योजना ज्या ठिकाणी आहेत तो भाग यातून वगळण्यात आलाय. उदाहरणार्थ सातारा जिल्ह्यामध्ये काय काय म्हणजे उदाहरणार्थ कोरेगाव तालुक्यातली काय गाव आहे ती, जसं आंबेरे आहे, रहमतपूर आहे, तर तिथं शासनाने ऑलरेडी नळाचं पाणी म्हणजे कॅनलचं पाणी दिलंय. तर ती लोक ह्या सिंचन योजनेमध्ये बसत नाहीत. म्हणजे आवर्षण प्रवणग्रस्त भाग जसं मान खटाव आहे, त्याच्यानंतर बारामती तालुका सुद्धा आहे, त्याचा जो उत्तरेचा भाग आहे वरचा भाग म्हणजे जिथं कॅनलचं पाणी गेलं नाही अशा लोकांसाठी योजना आहे. म्हणजे जिथं नदी वगैरे नाही, कुणाला शेततळ असतं, मागल त्याला शेततळ योजना जशी आहे, त्यामुळे मागल त्याला विहिरी एक, म्हणजे ती तुमच्या ह्या भागासाठी म्हणजे वरच्या ज्या भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. बरं, आता ह्याची पात्रता तुम्ही सांगितली, यासाठी आता काय काय निकष लागते बाकीचं, म्हणजे डॉक्युमेंटली म्हणजे लय अवघड सोपे डॉक्युमेंट आहे जे भारताच्या नागरिकाकडे शेतकऱ्याकडे असतात. उदाहरणार्थ आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, शेतकरी असल्याचा दाखला, 7/12 उतारा, 8 उतारा म्हणजे त्या नागरिकाच्या नावावरती कुठं कुठं किती किती जमीन आहे. जसं हे आम्ही फाईल तयार केली होती ह्या हिशोबाने डॉक्युमेंट लागतात. हे डॉक्युमेंट जमा करावे लागतात. बरं, म्हणजे आता तुम्ही एवढी मोठी फाईल बनवली ती आता ही मित्रांनो, ही फाईल बघूनच मला पहिल्यांदा भीती वाटली. म्हणलं की आता हे एवढं मोठं कसं करायचं, मग सरांचं म्हणलं सविस्तर आपण विचारावं. तर ही सरांची मंजूर त्यांनी केली, जी आम्ही मंजूर केलंय तीच तुम्हाला सांगणार. आणि त्यासाठी काय अडचणी आल्या म्हणजे अडचणी सकट सर सांगायचे, म्हणजे रिअल काय झालं आणि तुम्हाला कसं कसं करायला लागलं आणि किती दिवस लागले फाईल मंजूर व्हायला, सांगा आता ह्याच्याबद्दल. बाबा पहिल्या स्टार्टिंगला काय काय केलं ही केलं. आता सर्वप्रथम मित्रांनो, ही फाईल मंजूर करताना मला 6-7 महिने हे जे गेले, काय राजकीय गोष्टी असतात किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात, तर ह्याचा तुम्हाला सामना करावा लागू नये म्हणून सर्वप्रथम साहेब, ही जर तुम्हाला मंजूर व्हावं असं वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्ही ग्रामपंचायतचा एक ठराव घ्यायचा, जसा मी घेतलाय. आता ह्याच्यावर आपल्या बघणाऱ्यांना दाखवा. ग्रामपंचायतचा असा एक ठराव घ्यायचा, त्याच्यावर काय लिहिले? त्याच्यावर लिहिलंय की अहिल्यादेवी सिंचन योजनेतनं ह्या शेतकऱ्याला लाभ द्यायला आमच्या ग्रामपंचायतीची काहीच अडचण नाही. सगळ्यात पहिले म्हणजे मिनी मंत्रालय असते ग्रामपंचायत म्हणजे. बरोबर. दुसरं त्याच्यानंतर तो ठराव घेतल्यानंतर आपले 7/12, 8 उतारे काढायचे, जसे आम्ही काढले ते पाठीमागे दाखवलेत. 7/12, 8 बरोबर आहे. हे उतारे काढायचे. त्याच्यानंतर हा ठराव घेतल्यानंतर तुमची विहीर खोदकाम मंजूर करण्यात येत आहे ग्रामपंचायत तर्फे म्हणून एक ग्रामसभा असते. काही ठिकाणी ती होती, काही ठिकाणी कागदपत्रे होती. म्हणजे ग्रामसभेचा ठराव घ्यायचा की बाबा आजच्या ह्या ठरावात आपण असा ठराव केला की केशव शिवाजीराव जाधव यांची विहीर मंजूर व्हावी. हा एक ठराव होतो ग्रामपंचायतीचा. तो ठराव झाल्यानंतर तुम्ही पंचायत समितीमध्ये रोजगार हमी योजना म्हणजे MRGS, ज्याला हिंदीमध्ये नरेगा म्हणलं जातं आणि विस्तृत मध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना असं त्याचं नाव आहे. त्या योजनेचं टेबल म्हणण्यापेक्षा सेपरेट विभाग असतो रोजगार हमी योजना पंचायत समितीचा. बरोबर. आता तुम्ही म्हणाल की जाधव साहेब, रोजगार हमीचा याचा काय संबंध? ही विहीर देतानाच जो ड्राय भाग आहे किंवा ज्या ठिकाणी पाणी नाही तिथल्या लोकांना, तिथल्या मजुरांना काम मिळावं ही महाराष्ट्र सरकारची म्हणजे प्रामाणिक भूमिका आहे. त्याच्यामुळे तुम्ही MRGS महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या ऑफिसला जायचंय आणि ऑफिसला जात असताना सगळ्यात प्रथम तुम्ही MRGS जे रोजगार हमीचं जे कार्ड असते, जे आम्ही काढले का नाही तसं तुम्ही सुद्धा काढायचंय. हे असं एक जॉब कार्ड असते की हे बघा, हे आता आमच्या फॅमिलीचं जॉब कार्ड आहे. म्हणजे ज्यांच्या नाव विहीर काढायच्या त्यांचं जॉब कार्ड काढून घ्यायचं आपण. बरोबर. MGNRS बरोबर. दिसत असेल तर मित्रांनो बघा, तुम्हाला डॉक्युमेंट आम्ही स्पेशली टाकू. जर कोणाला अडचण असेल त्याने आम्हाला व्हॉट्सअप करा,
त्या व्हॉट्सअपवर जे काय डॉक्युमेंट लागतील ते आपण शेअर करूया. मग आपल्या ही फॅमिलीमध्ये पहिल्यांदा जेवढे लोक काढून आहेत घ्यायचं. का नाही हा. ते काढून घ्यायचं. सगळ्यांचं सगळ्यांचं नाही, आपल्या घराचं. हो, बरोबर. सगळ्यांचं एकच, म्हणजे एका फॅमिलीसाठी एक जॉब एक जॉब कार्ड. बरोबर. हा हा. हा. आता मित्रांनो, तुमच्या अजून रिडायरेक्ट होत असलं तर सांगतो. सर्वप्रथम ग्रामपंचायतचा ठराव घ्यायचा. ग्रामाचा ठराव घेतला. हा, ठराव घेतल्यानंतर उतारे काढायचे. उतारे काढले. आधार कार्ड, पॅन कार्ड, 7/12 हे सगळे काढल्यानंतर हा. रोजगार हमीच्या ऑफिस मध्ये जायचं बर. आणि तिथं आपलं हे जॉब कार्ड काढायचं. जॉब कार्ड काढल्यानंतर दुसरा एक फॉर्म तिथंच रोजगार हमी ऑफिसच्या शेजारी झेरॉक्सचं दुकान असतं, तिथं अहिल्यादेवी सिंचन योजनेचा अर्ज मिळतो. अर्जाचा नमुना, असा अर्ज मिळणार तिथं आपल्याला. अर्ज मिळणार. आता तुम्ही उलटून बघू शकता, त्या अर्जामध्ये माहिती कोण नाही लिहिणार वाचणार, आपलं चौथीतलं पोरग असलं तरी फॉर्म भरू शकतो. खूप सोपी मराठीमध्ये माहिती आहे. हे अर्ज भरून घ्यायचा. तिथं झेरॉक्स ऑफिस मध्ये झेरॉक्स कोण बी काढते तिथं असा एक अर्ज मिळेल. तो अर्ज घ्यायचा आणि तो भरून त्यांना द्यावा लागणार, म्हणजे आपल्याला द्यायचा. आणि त्याच्यानंतर आपल्या प्रत्येक गावासाठी एक रोजगार सेवक असतोय. गावात एक रोजगार सेवक प्रत्येक, म्हणजे जी ग्रामपंचायतीला रोजगार सेवक असतो त्या रोजगार सेवकाला बोलवायचा आणि आपल्याला कुठं विहीर काढायची त्याचा जीपीआरएस लोकेशन फोटो काढावा. ही म्हणजे मंजूर व्हायच्या अगोदरच. म्हणजे आपल्याला ही अशी रोजगार सेवकाला बोलवून असं जिथं विहीर काढायचे त्या ठिकाणी आपल्याला फोटो एक घ्यायचा, म्हणजे तिथे जीपीआरएस लोकेशन घ्यायचा. नाहीतर कदम साहेब, तुम्ही एक पिक्चर बघितलाय का, मकरंद अनासपुरेचा विहीर गायब झाली म्हणून, म्हणजे असं परत होऊ नये. अक्षांश रेखांश हे जे जीपीआरएस जे आहे का नाही, त्याच जागेवर तुम्हाला हिर खांदायची. लॅटिट्यूड लॉंगिट्यूड प्रमाणे ती आपल्याला त्याच्यावर 6 फिगर मध्ये जीआर येणार. आणि याच ठिकाणी तुमचा रोज फोटो काढायचा परत तुमचं काम चालू असताना. आज एवढं खांदलं, उद्या तेवढं खांदलं. त्याच्यानंतर हे सोपी कागद आहे ती. त्याच्यानंतर हे सगळे कागदपत्र दिल्यानंतर एक आपण हमी पत्र तयार करायला लागतात की बाबा मी असा व्यक्ती आहे आणि मी या ठिकाणी विहीर खांदणारच आहे. ह्याचे तहसीलदारासमोर एक हमी पत्र घ्यायला लागतं, जे असं आहे. होय, म्हणजे कोणतं येणार आपल्याला? हे तहसील कार्यालय सेतूमध्ये जायचं नाही, आपल्याला अल्पभूधारकाचं प्रमाणपत्र म्हणजे हमीपत्र करून घ्यायचं. म्हणजे आपण गॅरंटेड असल्या, म्हणजे आमचं एवढी जमीन आहे, आम्ही असंच करतो. हे हमीपत्र घ्यायचं. हे हमीपत्र घेतल्यानंतर उदाहरणार्थ आता समजा 5 एकराच्या आतलं तुम्ही शेतकरी आहे, पण काही ठिकाणी काय होतं, आता आमचा हा 1 नंबरचा गट 41 एकराचा गट आहे, गट नंबर 1. त्या गटामध्ये ही अशी जे आमचे, आता हे झालं हमीपत्र की बाबा ही मला ही विहीर मिळाल्यानंतर मी खांदील आणि त्यातलं पाणी टंचाईच्या वेळेस सरकारला लागलं टँकर भरायला तरी देईल, कारण सरकारनेच पैसे दिलेले असतात आपल्याला. ते दिल्यानंतर दुसरं एक असं नोटरी करायला लागतं तहसीलदारांच्या समोर की समजा आता आमचा 41 एकराचा गट आहे ना, तर त्यात वेगवेगळे, उदाहरणार्थ केशव शिवाय जाधव, चुलत भावी, अशी इकडे बघा हे जवळजवळ 23 नाव आहे ती. त्या सगळ्यांचा फोटो, सही, अंगठा ही सगळी माणसं कचेरीत न्यावी लागते ती. जर नाही दिलं तर नाही होऊ शकत. मग होय, संमती सगळ्याची पाहिजे. तर तुम्ही बघणाऱ्यांना पण आपल्या दाखवा ना, ही जी एवढी माणसं आहे ती सामुदायिक गट नंबर असेल तर, सामुदायिक गट असेल तर समजा यातला एखादा जर नाही म्हणला तर म्हणजे समजा 99% 70% लोक हो म्हणली, एक नाही म्हणला तर काय फरक पडत नाही. पण बहुमत पाहिजे. बहुमत पाहिजे. बहुमताच्या अलीकडे जर असलं तर प्रॉब्लेम होतो. बरोबर. आणि हे सगळं कचेरीत जाऊन तहसीलदारांच्या समोर करायला लागतं. म्हणजे मित्रांनो, चांगल्या कामाला कोण आडकाठी घालत नाही बरं का. भावकी जरी असली तरी ऍक्च्युली मदत करतेच बरं का. ह्याला काय ब्याचं नाही. तुम्ही तुमचं घरगुती काम आहे, तुमचं तुम्ही करून घ्या. तुम्ही हे असं जर नाही केलं, हे शासनाने काय सेट केलं, उदाहरणार्थ सरकारनं 5 लाख रुपयाचा निधी दिला, विहीर खांदली आणि आपलं अगोदर तुमचं माझं पटतंय किंवा भावांचं पटतंय, आणि विहीर खांदल्यानंतर एखादा म्हणला ही विहीर कदमांची नाही, ही विजयाची विहीर नाही, माझीच विहीर आहे, असं होऊ शकतं ना भविष्यात सामुदायिक गट असल्यावर. किंवा अजून कसं आहे, भाऊ असले अगोदर आजोबाच्या काळात 3 जण असतात, नंतर वाटणी होती, पण जमीन तिथंच असते. बरोबर. फक्त आपल्याला आणेवारीत नाव असल्यानंतर हे असं करायला लागतंय. आता तुमच्या लक्षात येत असेल मित्रांनो की अशी संमती सगळ्याची घेतल्यानंतर तुम्हाला ती विहीर मंजूर होऊ शकते. मंजूर झाल्यानंतर आता ही सगळी कागद नेल्यानंतर फायनली तुम्हाला रोजगार हमी विभागामार्फत एक असं कदम साहेब तुम्ही वाचून बघा, असं पत्र मिळतं की असं तुमचं काम मंजूर झाले आणि कामाला तुम्ही सुरुवात करा. आणि ही फाईल बनल्यानंतर ज्या काय अडचणी असेल, समजा आपली फाईल दिली, तुम्हाला इथं अडचण आली तर ही बदलून आणा. अडचण आली तर शेवटला हे पत्र जोडलं, अशी माझ्याकडे 5-6 वेळा माझी अडचण आली. ह्याच्यावर असा सेरा मारतात, त्याला क्वेरी म्हणलं जातं इंग्लिश मध्ये. बदलून आणा, संबंधित बाबीची पूर्तता करा म्हणून क्वेरी काढली. एखादं जे काय डॉक्युमेंट राहील किंवा चुकल ते आपण बदलून त्यांना द्यायचं आणि ऍक्च्युली फायनल झाल्यानंतर हे आपल्याला असं एक प्रमाणपत्र मिळणार आहे. फाईल एकदा तुम्ही दिली का नाही, 12 ते 13 ठिकाणी फिरते. सर्वप्रथम ही फाईल जाते आपल्या रोजगार हमी विभागाकडे, तिथनं जाते कृषी विभागाचं एक टेबल असते,
कृषी विभागाच्या टेबल मधनं जाते पाणी पुरवठा, बर पाणी पुरवठ्यातनं जाते अतिक्रमण विभागाकडे, हा. त्याच्यानंतर जाते पीडब्ल्यूडी म्हणजे रस्ते हा. दिसते त्या जमिनीत कुणाचा रस्ता आहे का, बरोबर सगळी कुंड एक एक गोष्ट अशी चेक करून तुम्ही बघू शकत असाल. हा. प्रत्येक पानावरती टिक मार्क सही आणि शिक्का झाल्याशिवाय ही फाईल पुढे सरकत नाही. आणि अत्यंत पारदर्शक योजना ह्याच्यात कुठल्या बघू बरोबर शकत आहे. टिक मार्क ह्याच्यात कुठलेही म्हणजे काहीही कुठलाही प्रॉब्लेम नाही. ऑनलाईन सिस्टम आहे सगळी. हे असं चेक केलं जातं. चेक केल्यानंतर फायनली तुम्हाला वर्क ऑर्डर निघते की तुमचं काम मंजूर झाले आणि चालू करा. मंजुरीला किती रुपये वर्क ऑर्डरची निघते, किती रुपयाची निघते? 5 लाख रुपये माझे 5 लाख आणि 18,000 रुपये कशासाठी आलेत की त्या विहिरीच्या जर तुम्ही झाडं लावा म्हणून 5 लाख विहिरीला आणि 18,000 रुपये झाडं लावा. म्हणजे बघा शासन 18,000 झाडात सुद्धा देते आणखीन. शासन सगळं चांगलं करते, फक्त ती योजनेचा आपल्याला लाभ घेता आला पाहिजे आणि ती ऍक्च्युअली ग्राउंडवर उतरवता आली पाहिजे. ओके, आणि डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे. डॉक्युमेंट क्लिअर म्हणजे पाहिजे. डॉक्युमेंट आपलेच असतात, फक्त ते जमवता आले पाहिजेत. बरोबर बरोबर. ते डॉक्युमेंट जमवायला माणसाने काय वाटतं माहिती का, मी जावं एक अर्ज द्यावं आणि माझं मंजूर व्हावं. नाही तर तसं असं नाही नाही. होऊ शकत आता. आणि ह्याच्यात आता काढायला 3 लाख आणि बांधायला 2 लाख असं असतं का? हा, विहीर खोदायसाठी 3 लाख रुपये आणि बांधायला 2 लाख असे 5 लाख RCC मध्ये रुपये. रिंग टाकून घ्यायची त्याला. हो. म्हणजे यातले 3 लाख तुमच्या मस्टरने मिळतात. म्हणजे हे सांगता राहिलो आपण, हा, तुमची विहीर मशीनच खांदत असताय तुम्ही, हा. पण ही योजना आहे रोजगार हमी. त्यात बरोबर. असं दाखवायचं असतं की हे माणसाने खांदली आहे. बरोबर मग बरोबर. त्याच्यासाठी समजा रोज 10 माणसं न्यायची विहिरीवरती, आणि ती माणसं ज्यांची तुम्ही नावं टाकताय का नाही, ती माणसं तुमच्या मर्जीतली असावीत. त्यांनी पैसे तुमचे द्यावेत. बरोबर. अन्यथा काय म्हणजे होतं, त्यांच्या अकाउंटवर येणार ते हजेरी. 312 रुपये दिवसाला. म्हणजे तुम्ही 10 312 माणसं दिली का नाही, हा, हा. तर एका माणसाला 312 गुणिले 10 भागिले 3 लाख रुपये असे पैसे आपल्याला हे काढायचे असतात. म्हणजे ती त्यांच्याकडून आपल्याला परत गोळा करून घ्यायच्या इथे. हा हा, आणि 10 माणसं गावातलीच असावी, गावातली- फोटो काढायला नाही. गावातलीच असतात, हा. पण तुमच्या मर्जीतले असावेत. नाहीतर नंतर माणसं काय म्हणतात, समजा एखादी महिला असेल ती म्हणते नाही बाबा तुमचं नाही ते पैसे आले ते माझं लाडक्या लाडक्या बहिणीचं आलं. हा, एखादा मोदी सरकारचं आलं. अशिक्षित शेतकरी असेल तर ते म्हणेल माझी मोदीची पेन्शन आली, मोदीची पेन्शन कोण आली. म्हणणार बरोबर, पीक विमा आलाय. बरोबर. एखाद्याला आपण दाखवलं का नाही, हो का ही एंट्री बघा, ही 7,000 रुपये तुमच्या कामात चालते. नाही म्हणणार ते माझ्या पोरानं पाठवलं ते मुंबईतनं. मग असा प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. बरोबर. ह्याच्यासाठी मर्जीतली लोक घ्यायचे. म्हणजे जी 10 माणसं असलेली ती मित्रांनो चांगली घ्या. म्हणजे जी आपली जवळची भावकीतली घरातली इकडची तिकडची आहे ना, त्यांचं श्रम कार्ड काढायला लागतं ना. हा, ई श्रम कार्ड नाही, त्यांचं पण असं जॉब कार्ड असते. जॉब कार्ड असणारीच माणसं म्हणजे हा, हा. पंचायत समितीतनं तुम्हाला लिस्ट ते देतात. दरवर्षी जॉब कार्ड निघतात का? हा, ही जॉब कार्ड रोज म्हणलं तरी एका माणसाचं एकदाच निघतं, हरवलं तर डबल नाही निघतं. नाही, समजा आता माझं नाही तर हा. मी काढू शकतो. काढू job शकता card? तुम्ही बिंदास. 1 रुपया खर्च नाही आला. Job card ग्रामपंचायत काढायचं मध्ये जायचं. आता हे जे झेरॉक्स आहे म्हणून त्याचं ओरिजिनल पुस्तक पण घरात आहे, मी तुम्हाला दाखवतो. बरोबर, आपलं बरोबर. रेशनिंग कार्डचं कसं पुस्तक असते तसं जॉब कार्ड असते. सगळ्याचं काढू शकतो घरातल्या. हा, प्रत्येक व्यक्तीचं. प्रत्येकाचा. आणि शासनाचा नियम आहे, तो माणूस तुम्ही अर्ज केल्यापासून 15 दिवसात त्याला काम द्यावं लागतं. काम नाही द्याला तर त्याला बेकारी भत्ता द्यावा लागतो. जॉब कार्ड काढलं. जॉब कार्ड काढलं आणि तुम्ही ग्रामपंचायतीत गेला म्हणला हा. की सर आता थोडासा प्रॉब्लेम आहे, मला काम पाहिजे, आणि त्याने जर तुम्ही काम मागितल्यापासून 15 दिवसाच्या आत काम नाही दिलं तर त्या पण ग्रामपंचायत देणार का? ग्रामपंचायत देणार. त्यांनी काम नाही दिलं तर 312 रुपये प्रमाणे तुम्हाला पगार भेटणार हजेरी द्यावी ग्रामपंचायतीनं. काम न करता भेटणार तो. म्हणजे ती आता समजा काढायचं म्हणजे कुणीही काढू शकते ना. कुणीही काढू शकतं. ग्रामपंचायत मध्ये जायचं, ग्रामसेवकांना भेटायचं, जाताना आपलं आधार कार्ड, हा. रेशनिंग कार्डचे झेरॉक्स, आधार कार्डचे झेरॉक्स हा. आणि 7/12 खाते उतारा नसला तरी चालतोय. भूमिहीन लोक असले त्यांना सुद्धा म्हणजे फक्त नोकरदार जे असते समजा पेन्शनधारक असली कोणतं, पेन्शनधारकांना नाही होत. पेन्शनला हा. ते सरकार म्हणजे त्यांच्या केलेल्या बरोबर, कामातून बरोबर. पेन्शन देते. सरकारी म्हणजे ज्याला नोकरदार काय चालत काम नाही. मोकळा माणूस आहे हा असं हा, तो त्याचं ती निघू शकते. त्याचं ते निघू शकतं. ठीक आहे. आता पेन्शनवाला असेल तर सरकार म्हणणार की साहेब तुम्हाला पेन्शन आहे आणि आणखी तुम्हाला कशाला आणखी काम पाहिजे, काम पाहिजे असं. तुम्ही रिलॅक्स राहा. आता तुम्हाला पेन्शनदार त्यासाठीच आपल्या pension वाईफचं काढू शकतो, आईचं काढू मुलांचं शकतो, निघतंय, 18 भावांचं, वर्षाच्या वरच्या मुलांचं पण निघतंय. तर आणि- मित्रांनो विहीर काढायच्या अगोदर सगळ्यात पहिले जॉब कार्ड काढावी काढावीत. हा. घरातल्यांची, आणि मग विहिरीला सुरुवात करावी. म्हणजे घरची नावं 7-8 ऍड करायची आहे का नाही. आता लवकरच कदम साहेब आपण जॉब कार्ड कसं काढावायचा विषय सुद्धा विस्तृत व्हिडिओ बनवू, पण तो लांबल. आणि की. भावांनो दुसरी एक गोष्ट आहे महत्वाची, म्हणजे हे आता पहिलं कसं होतं की माणसांचं कागदोपत्री मस्टर भरला तर चालत होतं. आता कदम साहेब बायोमेट्रिक हजेरी लावावी लागते. म्हणजे फोटो काढून लावते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर त्याच्यात असं मेन्शन केलं की सकाळी 10 ते 5 ही माणसं माझ्याकडे काम करतील, तर 10 वाजता माणूस कामाला आल्यानंतर बायोमेट्रिक म्हणजे एक ऍप असते त्या रोजगार सेवकाच्या बरोबर. मोबाईलमध्ये, बरोबर, तेच तुम्हाला फॉरवर्ड केलं जातं. त्यात अशी डोळ्याची उघड झाप करायची, मग असं बरोबरचं टिक येतं, मग तुमची हजेरी लागली. म्हणजे परत तुम्ही संध्याकाळी एकदा लावायची परत. आता संध्याकाळचं ह्या देवाभाऊच्या सरकारनं संध्याकाळचं कॅन्सल केलंय,
कारण ते म्हणलं दोनदा म्हणलं तर गडबडीनं नेटवर्क नसतं विहिरीवर काय नसतं, म्हणून वन टाइम एकदा दिवसातून एकदा तरी केलं पाहिजे. एकदा तरी म्हणजे तुम्ही संध्याकाळी 4 वाजता जाचाल आणि म्हणसाल मी कामावलं, तसं जमत नाही. 11च्या अगोदर, 11च्या आधीच ती लावायची हजेरी. सकाळी 7च्या नंतर आणि 11च्या अगोदर एकदा बायोमेट्रिक हजेरी लावायची. बरोबर. खूप छान योजना, ह्यातला एकही पैसा कुठं जात नाही, कुठल्या टेबलला पैसे सरकवायची गरज नाही, डॉक्युमेंटली क्लिअर राहा. आणि तुम्ही तर पाहताय आपल्या कदम ऍग्रो तर्फे आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठी धावपळ करून स्वतःचं डिझेल पेट्रोल खर्च करून आपण बाजाराचे व्हिडिओ दाखवतोय, त्याच्यासोबतच या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या स्कीम पण आपल्याला नाही. आता दाखवायच्या. इथनं पुढे शेतकऱ्याच्या फायद्याच्या सरकारी योजना आणि आपण ती बाजार, कोणाचा गोटा बिटा, अडचणीतली माणसं आहेत आपली गरीबाची, त्यांना मदत झाली पाहिजे. बरोबर आहे. त्या हिशोबाने आपल्याला काम करायचं आहे का नाही. ओके. आणि मित्रांनो, अजून मोदी सरकारची प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल योजना चालू आहे, त्याचा सुद्धा तुम्ही लाभ घेतला नसेल तर अजून चालू आहे. पहिलं 1.5 लाख रुपये भेटत होतं, आता 2 लाख भेटत आहे. आणि प्लस 50,000 रुपये तुमच्या सौर ऊर्जेच्या लाईटीसाठी भेटत होते. म्हणजे 2.5 लाखाची स्कीम आहे. ज्याला घर बांधायला जागा नसेल त्याला 1 गुंठा जमीन घेण्यासाठी 50,000 रुपये बी भेटत आहे. म्हणजे आता ती स्कीम 3 लाखापर्यंत गेली आहे. ज्याला घर बांधायला जागा नाही त्याला 1 गुंठा जमीन घ्यायला 1 गुंठा जमीन घ्यायला 50,000 रुपयाचं अनुदान भेटते. मग अजून काय केलं पाहिजे? ह्याच्यापेक्षा काय करायचं? सरकारनं सगळं चांगलं केलंय, फक्त माणसाने त्याचा फायदा घेतला पाहिजे. चालते साहेब, अतिशय चांगली तुम्ही माहिती दिली, त्याबद्दल तुमचा मनापासून आभार. धन्यवाद.